गेल्या अनेक दिवसापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसागणिक ढासळत जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनमानावरती आणि आरोग्यावरती मोठा परिणाम होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता मरीन ड्राईव्हच्या ब्रिजवरती आहे। आपण बघू शकता की आज मुंबईत AQ जो आहे हा 156 इतका आहे, तर हवेतील PM 2.5चं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये, तर PM हे 10चे प्रमाण ही जैसे ती स्थिती या ठिकाणी आहे। यामुळे मुंबईकरांना श्वासनाचे आजार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या मुंबईमध्ये मोठी विकास कामे आणि इमारतीच्या बांधकामात मोठी वाढ झाल्यामुळे धुलीकरण हे हवेत मोठ्या प्रमाणात मिसळले आहे, त्यामुळे हवेची गुणवत्ता ही ढासळल्याची माहिती मनपाकडून मिळालेली आहे। मुंबईच्या या वायू प्रदूषणावर मुंबई महापालिका आणि राज्याचं पर्यावरण विभाग अलर्ट मोडवर झालेला आहे। राज्याचे या ठिकाणी शासन स्तरावरती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाईचे संकेत या ठिकाणी मिळालेले आहेत, तर दुसरीकडून मनपाकडून 132च्या वर वॉटर कॅनन फवारणी विविध भागात होते, पण याचाही फारसा फरक जाणवताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। सध्याची सकाळच्या स्थिती आपण जर बघितली तर हवेमध्ये धुळीचे कण मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।